राष्ट्रपतींचा 3 दिवस महाराष्ट्राचा दौरा। या दौऱ्यामध्ये काही शेतकऱ्यांना भेटी देणार व त्यांना नुकसान भरपाईचे पैसे वाटप करणार। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पावसामुळे जर नुकसान झाले असेल तर त्यांचे ई-पंचनामा करून घेणे मुख्यमंत्री शिंदे यांचे शेतकऱ्यांना आवाहन। राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करावे आणि त्यांना 24 तासात पैसे जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे। 19 ते 22 जुलैच्या दरम्यान 7/12 उतार्यांचे डाउनलोड 3 दिवसात राहणार बंद। शेतकऱ्यांनो, आता शीतगृहासाठी शासनाकडून मिळणार अनुदान। पीएम किसान योजनेतून केंद्र शासनाचे 6,000 व राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 हे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी 23,771 शेतकऱ्यांनी प्रति अर्ज रक्कम 1 रुपया भरून पोर्टलवर नोंदणी केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी वेताळ यांनी दिली आहे। कांदा अनुदान धोरणात शासनाकडून बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना आता वैयक्तिक ऐवजी सामूहिक कांदा अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। राज्यात पाऊस तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर कुणाच्या घराचे किंवा फ्लॅटचे नुकसान झाले असेल तर संबंधितांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले आहे। जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे असल्याचे दिसत आहे। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी 20 जुलै रोजी दिले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी विविध यंत्रणांचा ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। 1 रुपयात पीक विमा, शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। 15 जुलैपर्यंत 6,26,938 अर्ज। मागील वर्षी जिल्ह्यातून 6,76,879 इतके अर्ज आले होते। यावर्षी पीक विमा भरण्याची मुदत 15 जुलैपर्यंत होती। 1 महिन्यामध्ये 6,26,938 इतके अर्ज विविध पिकांच्या विम्यापोटी आले आहेत। बनावट विमा भरणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल। बोगसगिरी आढळल्याने आपले सरकार केंद्राचे परवाने निलंबित केले जाईल। भाडेकरावर शेती दाखवून आपले सेवा केंद्रात बनावट करार दाखवून परस्पर विमा भरण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आता भाडेकरांना रजिस्टर नोंदणी करणे बंधनकारक झाले आहे। ई-केवायसी अभावी मदतीचे 21.27 कोटी पडून ई-केवायसी झाली आहे बंधनकारक। बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे। ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्यांकडून विशिष्ट क्रमांक घेऊन ई-केवायसी करणे बंधनकारक ठरले आहे। फुलंब्री तालुक्यात 300 कृषी पंप चालतात सौर ऊर्जेवर। शेतकरी समाधानी, ना विजेची गरज ना लोड शेडिंगची कटकट। 74% रक्कम देण्यास काय हरकत। खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले। जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व्हेमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात 57% घट आल्याचे समोर आले आहे। त्यानंतर विमा कंपनीने 25% अग्रिम रक्कम जिल्ह्यातील जवळपास 4 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देऊ शकले। परंतु दुसरीकडे त्यानंतर मात्र या शेतकऱ्यांकडे विमा कंपनीने कानाडोळा केला। विशेष म्हणजे यंदाचे पीक विमा भरणे सुरू असताना गेल्या वर्षीची भरपाई मिळालेली नाही। त्यानंतर लोकप्रतिनिधी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले। त्यानंतर जिल्हाधिकार्यालयात कार्यकारात जाऊन नागरिकांनी ही चर्चा सुरू केली। शेतकऱ्यांचे नुकसान झाले म्हणून 25% अग्रिम रक्कम दिली। गोदाम बांधकामासाठी शेतकरी उत्पादक संघाला 50% अनुदान। शेतकऱ्यांच्या उत्पादनासोबतच उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासन विविध योजना राबवत आहे। आता गोदाम बांधकामासाठी शेतकरी उत्पादक संघ कंपन्यांना गोदाम बांधकामाच्या 50% अथवा 12,50,000 रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। वीज प्रक्रिया संचालनासाठी 10 लाखांपर्यंत अनुदान। अतिवृष्टीने डिग्रसवाणी शिवारात पिकांचे नुकसान। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने डिग्रसवाणी गावातील शेती खरडून गेली। घरे पडून नुकसान झाले तेव्हा पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बोगस शिधापत्रिका, एकावर गुन्हा दाखल। नांदेड तहसीलमध्ये कागदपत्रे तपासली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस कागदपत्रे जमवण्यासाठी तहसीलदार कार्यालयातून सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे।
सोमवारी नांदेड तहसील कार्यालयात तहसीलाच्या पथकाने कागदपत्राची तपासणी केली असता ऑनलाईन अर्जासोबतच बोगस शिधापत्रिका सुद्धा सादर केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरकार पीक कर्जाची मर्यादा वाढवणार, शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार, शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंचंच मोठं विधान। राज्य सरकारचा आदेश व्यापारी बँकांनी धुडकावला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर एकीकडे सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पीक कर्ज वाटपाचा धडाका लावला, या असताना सुद्धा व्यापारी बँकांनी मात्र आकडता हात घेत आतापर्यंत 30% पीक कर्ज वाटप केल्याची बाब समोर आली आहे। कर्जासाठी शेतकरी सावरकरांच्या दारात जात असून त्यातील 60% शेतकरी विदर्भातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जागांसाठी आग्रह करणार नाही, राज्याला स्थिर सरकार देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट, शरद पवारांचं वक्तव्य। बँकांनी 82% शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड नाकारले। सोयाबीनची आवक घटली, भाव 4300 वर। नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळवून द्या, नाहीतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सर्व यंत्रणांचा घेतला आढावा। घरांची पडझड, 2 लाखांची मदत देणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा। शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान। मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न, काँग्रेस खपवून घेणार नाही, नाना पटोले यांचं भाषण। आंबेगाव तालुक्यात 23,771 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी केली नोंदणी। क्रॉप इन्शुरन्स संगणकीकरणाने सोसायट्यांना काढता येणार आहे शेतकऱ्यांचा पीक विमा। 15 राज्यात मका उत्पादनात वाढ, इथेनॉलच्या निर्मितीला मिळणार चालना। तब्बल इतक्या हजार शेतकऱ्यांना बँक खाते बंद, तिन्ही हप्त्यांचा लाखो रुपयांच्या निधीचा लाभच मिळालेला नाही। लाडका भाऊ अशी कोणतीही योजना नाही, जितेंद्र आव्हानांकडून शिंदे सरकारची पोल खोल। 8000 जणांचे अर्ज, पण 1200 सूर्यघर, कोल्हापूर सांगलीतील चित्र। कांदा अनुदान धोरणात शासनाकडून करण्यात आला आहे हा बदल। देशातील महागाई लवकरच कमी होणार, केंद्र सरकारकडून मोठी माहिती समोर। सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन। धक्कादायक, 3 वर्षांपासून बेपत्ता, पण मुख्यमंत्र्यांना जाहिरातीत झळकला, वृद्धांच्या मुलाने घेतली पोलिसात धाव। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती होणार कमी, मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा। महिलांना दर महिन्याला 1000 रुपये, मोफत वीज आणि शिक्षण, सुनीता केजरीवाल यांनी सांगितली ऑफची गॅरंटी। लाडकी बहीण योजना सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ते म्हणाले आता लाडकी मेहुणी सुद्धा आणा।